मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत। महाराष्ट्राच्या महाउत्सवाची अर्थात गणेशोत्सवाची आजपासून सुरुवात झाली। घरोघरी बाप्पा विराजमान झाले, त्यांची विधिवत पूजा करण्यात आली। अतिशय भक्तिमय वातावरणात बाप्पाची पूजा अर्चना करण्यात आली। त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील भव्य दिव्य अशा मूर्ती बाप्पाच्या विराजमान झालेल्या आहेत। तिथेही प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आता आपण याच संदर्भातल्या बातम्या, राज्यभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। सुरुवातीला जाणार आहोत आपण रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीतल्या संजय वर्तक यांनी एक खास असा बाप्पा साकारलेला आहे। त्यासाठी वापर केलेला आहे तो नारळाचा। नारळ म्हणजे कल्पवृक्ष, आणि कल्पवृक्ष यासाठी म्हटलं जातं कारण नारळाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही वापर होतो। नारळाचा वापर गणेशोत्सवामध्ये, घरगुती गणेशामध्ये कसा काय केलेला आहे पाहणार आहोत आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांच्यासह। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जातो। रत्नागिरी तालुक्यातील कुंवरगाव या परिसरामध्ये आहोत आणि येथील संजय वर्तक गेली 16 वर्ष इको फ्रेंडली देखावा साकार करून त्या माध्यमातून ते एक वेगळा संदेश समाजाला देत असतात। यावर्षी त्यांनी कल्पवृक्षापासून गणरायाची मूर्ती तयार केलेली आहे। कल्पवृक्षाच्या झावल्या असतील किंवा इतर जे साहित्य आपल्याला कल्पवृक्षापासून मिळतं त्यापासून त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे। आपण पाहू शकतो झावल्यांचा वापर केलेला आहे। त्याचप्रमाणे सुंभ जे आहे त्या सुंभापासून गणरायाचं तोंड असेल, कान असतील, असे त्यांनी अवयव या ठिकाणी साकारलेले आहेत। त्यांची जी मूर्ती आहे ती देखील या ठिकाणी शाडूचीच मूर्ती, गणरायाची मूर्ती आहे। इथे जी छोटी मूर्ती बसवण्यात आलेली आहे, प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे, ती देखील शाडूचीच मूर्ती आहे। आणि एकूणच जो दुसरी गणरायाची मूर्ती त्यांनी साकारत कल्पवृक्षाचं महत्त्व या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः संजय वर्तक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुमचं हे 16वं वर्ष आहे या इको फ्रेंडली देखाव्याचं। ही कल्पना तुम्हाला यावर्षी कशी सुचली आणि त्याला साधारणतः किती दिवस लागले? मानव हल्ली वृक्षतोड जास्ती करायला लागलाय, त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत चाललाय आणि जी आपल्याला उपयोगात असणारी झाडं आहेत ती पण सध्या आपल्याला कशी वापरता येतील, त्याचा औषधी उपयोग, त्याचे आयुर्वेदिक उपयोग कसे करता येतील त्या माध्यमातून लोकांना संदेश देण्यासाठी आम्ही हा बाप्पा तयार केलेला आहे। संपूर्ण नारळाच्या झाडाच्या झापापासून, झावळीपासून आणि किशीपासून त्याचा तयार केलेला हा बाप्पा आहे। त्याच्यामुळे इको फ्रेंडली आहे, कुठलाही पर्यावरणाला त्याचा धोका नाही। साधारणतः हा देखावा सादर करण्यास तुम्हाला किती दिवस लागले? हा देखावा सादर करायला साधारण 15 दिवस लागले। आणि कोण कोण मेहनत घेतं या? घरातले सर्व कुटुंबीय आमच्या बरोबर असतात, त्याच्यामुळे होतं त्याला 15 दिवस। आणि नेमकं काय समाजाला सांगता तुम्ही? दरवर्षी अशा इको फ्रेंडली देखावे सादर करता, दरवर्षी एक वेगळा संदेश देत असता तुम्ही, काय जनतेच्या प्रतिक्रिया असतात? दरवर्षी सामाजिक संदेश दिल्यामुळे प्रतिक्रिया चांगल्या असतात। लोक सुद्धा बघायला भरपूर जण येतात, त्याच्यामुळे हा संदेश द्यायला आम्हाला हे मिळतं, शक्ती मिळते। निश्चितच संजय वर्तक हे अगदी मनोभावे असा देखावा साकार करून एक सामाजिक संदेश ते या माध्यमातून देत असतात आणि त्यांचं अख्खं कुटुंब त्यांना या कामात मदत करत असतं। आणि निश्चितच त्यांचा हा इको फ्रेंडली गणेशोत्सवचं जे वर्ष आहे ते 16वं वर्ष आहे आणि निश्चितच त्यांचं हे कार्य वाखाणण्याजोगं आहे। राकेश गुडेकर, एनडीटीव्ही मराठी, रत्नागिरी।